आपण बघतो की दीनानाथ मंगेश हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या समोर एक गर्भवती महिला आली होती, तिच्या पोटामध्ये 2 जुळवा बाळ होते, परंतु या हॉस्पिटलने 10 लाख रुपये ही सर्जरी करण्यासाठी मागितले होते आणि त्या पीडितेकडे 10 लाख रुपये नव्हते, 3 लाख रुपये भरायला ते तयार देखील होते, परंतु हे 10 लाखच रुपये पाहिजे अशी मागणी दीनानाथ हॉस्पिटलने केली आणि 10 लाख रुपये न भेटल्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही आणि त्यामुळे त्या प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू झालेला आहे। 2 बाळ व्यवस्थित आहेत परंतु प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि हेच ते दीनानाथ हॉस्पिटल आहे। या दीनानाथ हॉस्पिटलने 10 लाख रुपये न दिल्यामुळे या पीडितेला ऍडमिट करून घेतलं। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पक्षाचे लोक आता आंदोलन करताना भरपूर लोक आपल्यासोबत आहेत। काय सांगणार, त्यांनी भीक मागे आंदोलन केलेलं, काय सांगणार, भीक मागे आंदोलन तुम्ही केलं, पैसे हे जे काही पैसे जनतेकडून पदाधिकाऱ्याकडून जमा होतील या प्रशासनाच्या तोंडामध्ये हे पैसे आम्ही या ठिकाणी कोंबणार आहोत। पैशामुळे एका पीडितेचा जीव जातो, लाज वाटली पाहिजे या प्रशासनाला। काय कारवाई करणार होता, कायदेशीर कारवाई आमची मागणी आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जोपर्यंत हॉस्पिटल प्रशासन असेल किंवा चॅरिटी कमिशनर असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत आहे तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आंदोलन थांबवणार नाही म्हणजे नाही। काय सांगाल ताई, जे काही हॉस्पिटल आम्ही या हॉस्पिटलचा तीव्र शब्दात निषेध करतो। या हॉस्पिटलला पैसा पाहिजे, या हॉस्पिटलकडे जराही माणुसकी नाही। हे मॅनेजमेंट पैशाला हापापलेला आहे। अरे किती तुमची घरं भरणार आहे? एक नवजात बालक जन्माला आलेला आहे, त्या बालकांना यांनी पोरगा केलेला आहे आई विना। इतकी बेशरम वाढणार हे हॉस्पिटल आहे। अशा हॉस्पिटलचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, मॅनेजमेंटचा निषेध करतो, धर्मदाय आयुक्तांचा निषेध करतो आणि इथल्या व्यवस्थेचा निषेध करतो, इथल्या राजकीय व्यवस्था, इथल्या आरोग्य खात्याचा आम्ही निषेध करतो। भीक मागितलेले पैसे जो वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत आणि हे दीनानाथ हॉस्पिटल आहे एका बाजूला। या दीनानाथ हॉस्पिटलला कमी पैसे पडल्यामुळे त्यांनी एका महिलेचा जीव घेतल्याचा आरोप आता यांच्यावरती केला जातोय। 10 लाख रुपये या दीनानाथ हॉस्पिटलने मागितले होते, परंतु 3 लाख रुपये असून देखील त्यांची सर्जरी केली गेली नाही। त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांनी हे जे काही रोखण्याचं काम केलंय आणि त्याचमुळे आता कुठेतरी हे सगळं काही प्रकार बघतोय की जे काही पोलिसांसोबत जो वाद होतोय तो वाद देखील आपण बघतोय। पोलिसांसोबत तो वाद होतोय, आता बघतो की दीनानाथ हॉस्पिटलच्या समोर जो पोलिसांसोबत वाद होतोय तो वाद केवळ हे भीक मागितलेले पैसे दीनानाथ हॉस्पिटलला देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोक घुसतायत, परंतु कुठेतरी या वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना रोखण्याचं काम आता पुणे पोलीस करताना दिसतंय। पूर्ण काही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आम्ही हॉस्पिटलला भीक देत चाललेलो आहे। हॉस्पिटलला पैसे कमी पडलेले आहेत। या हॉस्पिटलमध्ये पीडित महिलेचा उपचार ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे, उपचार केलेला नाही। 10 रुपये हे भीक मागितलेले पैसे हॉस्पिटलला देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लोक या दीनानाथ हॉस्पिटलकडे जात होते, परंतु कुठेतरी आता या पक्षाच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये जाऊ देत नाहीयेत। पुणे पोलिसांना रोखताना दिसतात। आपण अजून याची माहिती या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये 10 लाख रुपये न दिल्यामुळे कुठेतरी या महिलेचा जीव देण्याचं काम दीनानाथ हॉस्पिटलने घेतलंय आणि हे भीक मागून पैसे गोळा करून वंचित बहुजन आघाडीचे लोक या दीनानाथ हॉस्पिटलला देण्याचा प्रयत्न करतात, परंतु पुणे पोलीस आता यांना रोखताना दिसतंय। आपण त्यांच्या ज्या मागण्या काय नक्की ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार काय। आपण भीक मागितलेले पैसे घेऊन येतोय, भीक मागितलेले पैसे काय नक्की काय मागणं
देण्याचं कारण म्हणजे हे पुणे शहराचं विद्यागर समजलं जाणारं, या पुणे शहरातलं विद्याचं घर समजलं जाणारं, या लोकशाहीला जे काळिंबा फासणारं हे हॉस्पिटल आज अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्या महिलांसाठी हे अन्याय अत्याचार होत आहे, या ठिकाणी या हॉस्पिटलचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। हे हॉस्पिटल म्हणजे पैसा कमावण्याचा, गोरगरिबांना लुटण्याचा मोठा अड्डा झालेला आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत सर। ही 10 रुपयाची नोट आपण यासाठी हातात घेतली आहे की हे भीक मागितलेले पैसे जे दीनानाथ हॉस्पिटलला देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दीनानाथ हॉस्पिटल भिकाऱ्यांच्या वर कार्यक्रम करत आहे, का की कार्यक्रम करताना मोठ्या मोठ्या लोकांना लाखाचा ऑफर करण्यात येतात, त्यामध्ये पेशंटचा जीव जात आहे, त्यामुळे आम्ही गोरगरिबांनी यांना दान दिलेलं आहे। बरोबर, आपण बघतो की वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आणि सर काय सांगाल, काय त्याचं तुम्हाला काय आवडलं? या ठिकाणी आम्ही त्यांना हे पैसे देण्यासाठी जातोय आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारायला जातोय की चॅरिटीच्या अंतर्गत हॉस्पिटल असताना सुद्धा 20 लाखाची मागणी तुम्ही कुठल्या आधारावर केलेली आहे, परंतु पोलीस प्रशासन त्यांना डिफेन्स करतंय, आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय का काय ही शंका सुद्धा आम्हाला येते। आम्ही थांबणार नाहीये, जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा इशारा आम्ही यांना पोलिसांना सुद्धा देतो। पुणे पोलीस तुम्हाला काय रोखतात? पोलीस प्रशासन कालपासून काय करतं काही कळत नाहीये, पीडितेला न्याय दिला पाहिजे पण पीडितेला न्याय दिला जात नाही हे आम्हाला दिसतंय, म्हणून वंचित बहुजन आघाडी जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहोत। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे, जोपर्यंत होता इथून नाही झाला तर कोर्टातून आम्ही CRPC 156(3) द्वारे करू, तरी सुद्धा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही। पेशंट वकील आहेत वंचित बहुजन आघाडीचे जे काही लीडर आहेत, जे शहराध्यक्ष ते पेशंट वकील आहेत आणि ते सांगतात की आम्ही जर इथून जरी या पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। त्यांच्या हातामध्ये एक टोपलं दिसतंय, त्या टोपल्यामध्ये भीक मागितलेले पैसे, अक्षरशः पुण्यामधल्या हॉस्पिटलची परिस्थिती निर्माण झाली आहे की आज पैशाशिवाय एखाद्या माणसाचा जीव गेला तरी चालतो, परंतु पैसे त्यांना इम्पॉर्टंट आहे। त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीचा हा पायंडा आहे की भीक मागून आम्ही या हॉस्पिटलला पैसे देऊ आणि त्यानंतर जो या प्रकरणातला जो आरोपी, हॉस्पिटलचा आरोपी, त्याला मात्र आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही ऍडमिट करू देणार नाही, अशा प्रकारची चुकीची मागणी केलेली आहे, म्हणून या प्रशासनाच्या कोंडामध्ये आम्ही पैसे कोंबणार आहोत। 20 लाख रुपये तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने मागितले? जर हा दवाखाना अंडर चॅरिटी येत असेल तर चॅरिटी कमिशनर सुद्धा यामध्ये सामील आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं न्याय व विधी विभागाचे मंत्री सुद्धा काय करतात, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या मंत्री महोदयाचा चार्ज आहे। आमची मागणी आहे की रुग्णालय प्रशासनावरती, चॅरिटी कमिशनर वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, जोपर्यंत त्यांना गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही। हे पैसे आता आम्ही त्यांच्या तोंडात कोंबायला चाललोय। त्यांच्याकडे टोपलं आहे, त्या टोपल्यामध्ये पैसे गोळा त्यांनी केले आणि ते पैसे या दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या घशामध्ये आम्ही कोंबणार आहोत असं ते वारंवार सांगताना दिसतात आणि पुणे पोलीस त्यांना मात्र जाण्यापासून रोखताना दिसतात। या बाबतीत जी अपडेट असेल ती अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल। मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज। धन्यवाद।